लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकच्या आडगाव परिसरात गाडीच्या काचा फोडून मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना मोठं यश मिळालंय। मिळालेल्या माहितीनुसार स्वामीनारायण मंदिर परिसरात पार्क केलेल्या गाडीची काच फोडून मोबाईल आणि रोकड चोरी करण्यात आलेली होती। या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। तपासादरम्यान आडगाव डीबी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयिताला सापळा रचून ताब्यात घेण्यात आलाय। चौकशीमध्ये त्याच्याकडून चोरीस गेलेला मोबाईल आणि इतर वेगवेगळ्या कंपन्यांचे एकूण 8 मोबाईल हस्तगत करण्यात आले। सुमारे 1 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे। 16/4/2026 रोजी स्वामीनारायण मंदिर या ठिकाणी एक भाविक दर्शनासाठी आले होते। दर्शन करून ते परत त्यांच्या गाडीपाशी आले। गाडीची काच फुटलेली दिसली। त्या गाडीमधून त्यांचा मोबाईल आणि पैसे गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं। त्यानंतर त्यांनी आडगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी फिर्याद दिली। त्याप्रमाणे त्यांच्या सांगण्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस आयुक्त परिमंडळ 1 माननीय उपायुक्त मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे गुन्हे शोध पथकाचे अधिकाऱ्यांनी, अंमलदार यांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी कार्तिक नाडार यास ताब्यात घेतले। त्याच्यातून सदर गुन्ह्यातील जो गेलेला मोबाईल आहे त्याला त्या ताब्यातून तो मोबाईल हस्तगत। आडगाव पोलिसांच्या या कारवाईमुळे मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीला मोठा धक्का बसलाय। आता या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे। अझर कादरी, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।